नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। होळी धुलीवंदन निमित्त उरण बाजारपेठ सजली। वस्तूंच्या किमतींमध्ये 5% वाढ। सर्वत्र होळी आणि दुसऱ्या दिवशी धुलीवंदन सण साजरा केला जातो। या निमित्त एकमेकांच्या अंगावर रंगांची उधळण केली जाते। त्यासाठी लागणारे पर्यावरणपूरक रंग तसेच वेगवेगळ्या आकारच्या व रंगाच्या पिचकाऱ्या उरण बाजारात दाखल झाल्या आहेत। यंदा मात्र रंगांसह पिचकाऱ्यांच्या किमतीमध्ये 5% वाढ झाली आहे। त्यामुळे ग्राहकांना गेल्या वर्षीपेक्षा जास्तीची किंमत मोजावी लागणार आहे। होळी धुलीवंदन निमित्त रंगांची उधळण करण्याचा खेळ ग्रामीण भागासह शहरी भागात ठिकठिकाणी साजरा केला जातो। ही परंपरा आजही जपली जाते। यावर्षी होळी सोमवार दिनांक 2 फेब्रुवारीला आहे। या दिवशी ठिकठिकाणी होळी उभारून विधिवत पूजन केले जाणार असून वाईट विचारांना दहन केले जाणार आहे। त्यानंतर दुसऱ्या दिवशी मंगळवार दिनांक 3 फेब्रुवारीला धुलीवंदन आहे। या दिवशी सकाळपासून सर्वच ठिकाणी रंगांची उधळण केली जाणार आहे। एकमेकांच्या अंगावर रंग उडवून धुलीवंदनाचा आनंद लुटला जाणार आहे। होळी धुलीवंदन अवघ्या 2 ते 3 दिवसांवर येऊन ठेपला आहे। त्यात धुलीवंदन साजरा करण्यासाठी लागणारे रंग, वेगवेगळ्या रंगाच्या व आकाराच्या पिचकाऱ्या बाजारात दाखल झाल्या आहेत। सध्या वेगवेगळ्या प्रकारच्या पिचकाऱ्यांची दुकाने सजली आहेत। तसेच मुलांच्या आवडीचे छोटा भीम, बेंटेन, बॉबी डॉलची कार्टून असलेली पिचकारी देखील बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झाली आहे। पिचकाऱ्यांची किंमत 10 रुपयांपासून 300 रुपयांपर्यंत आहे। काही ठिकाणी किमती स्थिर आहेत तर काही ठिकाणी या वस्तूंच्या किमतीमध्ये 5 ते 10% वाढ झाली आहे। रविवार सुट्टीचा दिवस असल्याने ग्राहकांची खरेदीला मोठी गर्दी होणार असल्याचे बोलले जात आहे। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी अनंत नारंगीकर, उरण।